सन 2010 मध्ये पुण्यातील कर्वेनगर परिसरात घडलेल्या गाजलेल्या पत्की दुहेरी खून प्रकरणात आरोपींची तब्बल 15 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश भारती डांगरे व न्यायाधीश श्याम चांडक खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करत आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. या प्रकरणात 2010 साली कर्वेनगर येथील एका घरात घुसून 2 विवाहित महिलांची निर्घृण हत्या करून सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. आरोपी सापडत नसल्याने त्या काळात पुणे शहरात मोठा गदारोळ झाला होता. घटनेनंतर काही महिन्यांनी पोलिसांनी संशयितांना अटक केली. सरकार पक्षातर्फे एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले. पुणे सत्र न्यायालयाने आरोपींना दोषी धरत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निकालाविरोधात आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले. सुनावणी दरम्यान बंटी वडवेराव याच्यावर चाकूने गळ्यावर वार करून खून केल्याचा आरोप करण्यात आला होता. गुन्ह्यात वापरलेला चाकू एका फार्म हाऊसवर ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. इतर आरोपींनी त्याला मदत केल्याचा सरकार पक्षाचा युक्तिवाद होता. बंटी वडवेराव याच्या वतीने ॲडव्होकेट ऋषिकेश सोपान शिंदे व ॲडव्होकेट रविराज सरवदे यांनी आपली बाजू मांडली. ॲडव्होकेट शिंदे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की ओळख परेड तब्बल 5 ते 6 महिन्यांनी घेण्यात आली. चोरीस गेलेल्या दागिन्यांची ओळख परेडच करण्यात आलेली नाही, ही तपासातील गंभीर त्रुटी आहे. या प्रकरणात महत्त्वाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून बागकाम करणारे बसप्पा धोत्रे यांचे नाव पुढे आले. त्यांनी गुन्ह्याच्या आदल्या दिवशी आरोपी बंगल्याची रेकी करत असल्याचा दावा केला होता. मात्र ॲडव्होकेट शिंदे यांनी हा मुद्दा खोडून काढत सांगितले की सदर साक्षीदाराच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली असून दृष्टी कमजोर आहे. अशा स्थितीत 6 महिन्यानंतर आरोपींची ओळख पटवणे संशयास्पद आहे. या प्रकरणात आरोपी अंबादास जाधव यांच्या वतीने ॲडव्होकेट अनिता अगरवाल तर अन्य 2 आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट फरहाना शाह यांनी बाजू मांडली. सर्व पुरावे, साक्षी आणि तपासातील त्रुटींचा सखोल विचार करत मुंबई उच्च न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे एकीकडे आरोपींना दिलासा मिळाला असला तरी दुर्दैवाने 2 निष्पाप महिलांचा जीव गेला हे कटू सत्य आहे. खऱ्या आरोपींचा शोध लागला का की केवळ आरोपी न सापडल्याने इतरांना या गुन्ह्यात अडकवण्यात आले, हा प्रश्न या निकालानंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.